नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना बऱ्याचशा असे लाभार्थी आहेत की त्यांना गेल्या 4 एप्रिलला त्यांना पैसे मिळालेले आहेत व असे काही उर्वरित जे लाभार्थी आहेत की त्यांना पैसे हे मिळण्याचे बाकी आहेत. तर त्यांना का बरं हे पैसे मिळण्यात उशीर होत आहे, की का बरं त्यांना एवढा उशीर होत आहे, की त्यांना गेल्या 3-4 महिन्यापासून त्यांना हे पैसे त्यांच्या अनुदान हे त्यांच्या अकाउंटला हे आलेले नाहीये. व ते का बरं नाही आले? ते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून असेच नवीन-नवीन व्हिडिओ व गव्हर्नमेंट योजना वगैरे गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड माझ्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळणार आहेत. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनाबद्दल संपूर्ण माहिती. तर संजय गांधी निराधार योजनाचे जे लाभार्थी आहेत, जे अनुदान आहेत, ते त्यांना गेल्या 4 तारखेला त्यांना हे अनुदान काही जे व्यक्ती आहेत त्यांना हे जमा झालेले आहेत आणि जे उर्वरित व्यक्ती आहेत त्यांना हे येत्या 10 तारखेपर्यंत त्यांना हे त्यांच्या अकाउंटला हे जमा होणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या अकाउंटला डीबीटी लिंक करून घ्यावे. ज्या व्यक्तींनी त्यांच्या अकाउंटला डीबीटी लिंक केलेली नाही व आधार व्हॅलिडेट केलेलं नाही अशा व्यक्तींनाच हे पैसे अनुदान हे मिळू शकणार नाही. त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला डीबीटी लिंक करून घ्यावे व आधार व्हॅलिडेट करून घ्यावे. गेल्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते की तुम्ही जर डीबीटी लिंक केलेली नसेल व आधार व्हॅलिडेट नसेल केलेले तर तुम्हाला हे पैसे मिळू शकणार नाही. तुम्ही लवकरात लवकर तुमचं डीबीटी लिंक करून घ्या व आधार व्हॅलिडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. येत्या 10 तारखेपर्यंत जमा होतील. जर तुमचं डीबीटी उशिरा लिंक झाले तर तुम्हाला येत्या 30 तारखेपर्यंत हे तुमच्या अकाउंटला पैसे जमा येणार आहे. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.